नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लातूर नांदेड महामार्गावरील अष्टामूळ ते महाळंगरा पाटी दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे। अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे 3:30 वाजता घडली आहे। नांदेड येथील 5 तरुण MH26 BC 8286 क्रमांकाच्या कारमधून लातूर मार्गे तुळजापूरकडे निघाले होते। लातूर नांदेड महामार्गावरील अष्टामूळ ते महाळंगरा पाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली। कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक राजेश घाटगे, बीट अंमलदार भागवत मामडगे, शिरीष कुमार नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। मयताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई वयवर्ष 26 राहणार किल्ला रोड नांदेड, मोनू बालाजी कोतवाल वयवर्ष 27, नरमन राजाराम कात्रे वयवर्ष 33, कृष्णा यादव राहणार नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई राहणार नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत।